पद्धतीचं मार्गदर्शन आपल्याला या आरोग्याच्या दृष्टीने या ठिकाणी मिळालं। आपण खूप नशीबवान आहात की आपण या शिबिरामध्ये सहभागी झालो आहे। असं वाटतं कधी कधी की आपण खूप उशीर केला की काय, आधीच हे शिबिर करायला पाहिजे होतं। बरोबर आहे ना? असं अनेकांच्या वाटतं ना। मी सुरुवातीला स्पष्ट करतो की मी पूर्ण लेक्चरला नव्हतो मॅडमच्या, 2-2.5 तासच लेक्चरला थांबलो। परंतु लेक्चरला याच्यासाठी पण नव्हतो की मी याच्यातला काही भाग गोपाल शास्त्री जे आहेत तपसेवा सुंदरवाले यांच्या शिबिराला हजर राहून त्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी घेतलेलं होतं। त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, इंटरव्ह्यू आहेत माझ्याकडे, आणि तेव्हा माझे मालक सोबत होते आणि ते त्यांचं सर्व प्रचार आणि प्रसारासाठी काम करत होते। परंतु ते शिबिर, पर्टिक्युलरली गोपाल शास्त्रीचं शिबिर आणि आजचं शिबिर आरोग्य विषयक जे शिबिर यांचं आहे काळे साहेबांचं, आणि जिथे पंचवटी फॉर्म शेगावच्या अधीनस्थ चालवतात, त्या शिबिरामध्ये खूप फरक आहे। खाद्यपदार्थामध्ये मी काळे साहेब खूप फरक आहे। म्हणजे जे खाद्यपदार्थ तुमच्याकडे खायला मिळाले ते खाद्यपदार्थ मला त्या शिबिरामध्ये मिळाले नाही। म्हणजे यांनी स्वतः काळे साहेब एक अभियंता असून सेवानिवृत्त झाल्यानंतर कुठल्याही गोष्टी लक्षात आल्या आणि काहीतरी हातात घेतलं आणि करायचं असं नाही, तर त्यांनी अभ्यास केला, अनेक ठिकाणी भेटी दिल्या, संपूर्ण भारतातल्या काही प्रमुख कोणते ते डॉक्टर सुभाष जैन, डॉक्टर जैन यांच्याकडून सुद्धा, डॉक्टर विश्वरूप राय चौधरी यांच्याकडून सुद्धा, म्हणजे असे जे भारतामध्ये दिग्गज लोक आहेत त्यांचंही मार्गदर्शन घेतलं। ते काय देतात, काय सांगतात, आणि मग त्यानंतर त्यांनी स्वतःचा रिसर्च करून ही थेरी तयार केलेली आहे। त्यामुळे एक वेळ टाळ्या वाजवून त्यांचं खूप छान अभिनंदन काळे साहेबांचं आणि विजया काळे मॅडमचं करायला पाहिजे। वास्तवमध्ये हे सर्व देण्यासाठी एक मन लागतं, पण काळे मॅडमचं म्हणतो एवढं मोठं आहे, ते म्हणत की आता आमचं काही दोघांचं खरं नाही बा, आम्ही सेवानिवृत्त आहोत, केव्हा आम्हाला बोलावा येईल तेव्हा आम्ही जाऊ, आता आम्हाला हे सर्व वाटून जायचं आहे। आता आम्हाला तयार आम्हाला असे लोक पाहिजे आहेत की जे याचा प्रचार आणि प्रसार करतील, आणि आम्ही त्यांना संपूर्ण ट्रेनिंग द्यायला तयार आहोत, अशी त्यांची भावना आहे। आता आपण या ठिकाणी 5 दिवसापासून एक प्रकारचं सर्व बघितलं, शिकलं, खाल्लं, सर्व झालं, पण याचा अर्थ असा नाही की आपण डॉक्टर झालो। उद्यापासून आपण कोणाला सल्ले देऊन हे खाया प्यायला सांगू नका, कारण की तुम्हाला त्याच्या बॉडीचं काहीच माहिती नाही आहे, समोरच्या व्यक्तीचं। त्या व्यक्तीला मात्र तुम्ही पंचवटीशी जोडून द्या। तुम्ही त्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीला हे सर्व करायचं असेल, तुम्हाला जे काही अनुभव आले, आता पर्टिक्युलरली या ठिकाणी काळे मॅडम आणि काळे सरांनी सर्वांना माहिती होतं त्यांना की कोणाला काय आहे, कोणता डिसीज आहे, कोणता आजार आहे, कोणाच्या कोणत्या गोळ्या, माझंही त्यांना माहिती होतं की यांना इन्सुलिन सुरू आहे, यांच्या डायबिटीजच्या गोळ्या आहेत, मग त्याचा सल्ला किंवा ह्या गोळ्या तुम्ही बंद करा, ह्या गोळ्या तुम्ही घ्या, म्हणजे अशा पद्धतीने त्यांना एक प्रकारे सर्व गोष्टीची माहिती आहे। उद्या जर तुम्ही हे तुम्हाला अनुभव छान आला, माझं काय काय झालं, किती छान झालं ना, माझं वजन कमी झालं, माझंही झालं, माझ्या हातात अंगठ्या निघत नव्हत्या, बायको मला ते साबण लावून काढा, आता मला सहज काढता येतात, 5 दिवसात या अंगठ्या मला सहज काढता येतात। म्हणजे असं आपल्याला वजन कमी झालं, त्याच्यानंतर आपल्याला हलकं म्हणजे डोक्यानं नाही बरं, आपल्याला जे हलकं म्हणजे शरीराने हलकं वाटायला लागलं, आणि आपल्याला आळस कमी झाला। अनेक लोकांना जांभई काय म्हणतात ती आलीच नाही कितीतरी, नाही तर दुपारच्या वेळेस सवय आहे आपल्याला आरामाची, खूप आळस येतो, तो आळस कमी झाला। अशा खूप साऱ्या